तर हाय नमस्कार सगळ्यांना। तर माझ्या सगळ्या YouTube फॅमिलीला फादर डेच्या हार्दिक शुभेच्छा। सुनीला पण फादर डेच्या मदर डेच्या परत चादर डेच्या परत अजून चुलत्याला चादर डे ग। हाँ सगळ्यांना शुभेच्छा दे। सगळ्या डेच्या हार्दिक शुभेच्छा। फादर डेच्या ग। हाँ ते कसल्या तरी डेच्या। हाँ सोनीला पण फादर डेच्या शुभेच्छा। आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, आम्हाला काय बाप नाही त्याच्यामुळे आम्हाला का नाही फादर डे मदर डे आणि कसला सिस्टर डे ब्रदर डे येतो ते आम्हाला कधीच माहित पडत नाही। पण आज का नाही व्हॉट्सअपला बऱ्याच जणांचे स्टेटस बघितलं त्याच्यामुळे आम्हाला डे माहित झाला। स्टेटस बघितल्यामुळे माहित झालं की आज कसला तरी फादर डे आहे। तर चला म्हणलं सगळ्यांना फादर डेच्या हार्दिक शुभेच्छा द्यावं होत्या। आता आमच्या बापानं कसं आमचं डोळं उघडायच्या अगोदरच आमच्या बापानं तिकीट काढलं। मागचं कोण निस्तरायचं, बरोबर आहे की नाही सोन्या? बाप 10 रुपयाला नसता तर आई ती जिवंत असली असती, आई ती जिवंत असली असती तर आमचा हाल झालं नसतं। ह्यो सगळा खेळ कुणामुळे झाला तर दारूमुळे झाला। एका गाडीची दोन्ही चाकं मजबूत असली तरच गाडी पळती, एक पंक्चर झालं तर त्या गाडीचा काहीच उपयोग नाही, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे। बाप 10 रुपयाला आणि आईनं संसार वर वडला, पण काय आईनं नुसता एकटीनं संसार वडून चालत नाही। बापाची पण काय म्हणतात ग, बापाची पण संगत साथ पाहिजे ना आईला। मग आईनं संसार वडायचा आणि बापानं 10 रुपयाचे म्हणल्यावर तेव्हा संसार चालत नाही। शेवटी आईनं वैतागून लेकरांचा विचार नाही केला, डायरेक्ट जीव दिला। आपल्या आईनं सुद्धा असं समजा बघा, आता तुम्हाला सांगते सोनी माझ्यापाशी आहे। सोनीला जर मी आधार नाही दिला तर सोनी कुठं जाईल? असंच माझ्या आईला जर का नाही तिच्या माहेरच्या लोकांना जर साथ दिला असता तर माझी आजी ती जिवंत असली असती, बरोबर आहे का नाही? मग ही चूक कुणाची आहे? आमची आहे का बापाची आहे का आईची आहे? कारण आईनं आमचा विचार करायला पाहिजे होता। आम्हाला घेऊन ती जर माहेर निघून गेली असती तर आज आई जिवंत असली असती आणि बाप दारू पिऊन बापाचं काय, बरोबर आहे का नाही? तर जाऊ द्या, सोनी कामावरून सुट्टी घेतलेली आहे, आम्ही जरा बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे सोनी सुट्टीवरच आहे का नाही? सोनीनं काम दिलंय सोडून, प्रॉब्लेम होता म्हणून काम सोडून दिलं आहे का नाही सोनी? आता प्रॉब्लेम काय होता कसा होता हे काय तुम्हाला सांगायची काय तेवढी गरज नाही वाटत मला, आणि वेळ आली तर तसं आम्ही सांगू पण। आणि विषय असा झाला की एवढ्या दिवस आम्ही अशी वाट बघत होतो की सोनीला न्यायला कोणीतरी येईल, चल बाबा आम्हाला लिहून पाहिजे तर लिहून जातील तेवढे काय, तर समोरच्याची काय चूक नसली तर घेऊन जातील। म्हणजे मला असं बरंच काय वाटत होतं म्हणून शाळा भरेपर्यंत वाट बघत होतो। पण आता ती कुणी यायच्याच तयारीला नाही, लिहून द्यायला काय कोणी येत नाही बहुतेक असं मला वाटतंय। आणि सोनी म्हणते लिहून घेतल्याशिवाय मी जात नाही। सोनी जर अशी जर गेली, म्हणजे मी जर पाठवली किंवा माझ्या भावानं पाठवली किंवा तिला जबरदस्तीनं जर मी पाठवलं तर परत भांडण असं झालं तर त्याला जबाबदार कोण होणार? अशा बऱ्याच काय गोष्टी असतात। मग आता शाळा भरली तर मला असं वाटतं की बुंगीला शाळेत टाकावं, म्हणजे त्यासाठीच मी थांबले होते की बाबा बुंगीला आता शाळेत टाकायचं कुठं। आता हिथं जर टाकलं आणि समजा त्यांना जर लिहून दिलं तर लेकराचं शाळेचं वनवास होता, आणि समजा तिकडच्यांची वाट बघत बसलं तर हिथं सोनी माझ्यापाशी हिथं म्हणजे बुंगी पण हिथंच आहे। तर तुला काय वाटतं सोन्या, म्हणजे अजून थांबायचं थोड्या दिवस का टाकायची तिला शाळेत? आता शाळा भरली म्हणलं टाकावंच लागलं, किती दिवस थांबायचं? एवढं वर्ष काय वाया झालं होती का तिचं? त्यांना बी गरज नाही म्हणलं, जाऊ दे टाकायचं शाळेत। मग तिचं ही लागल ना आपल्याला आधार कार्ड लागतंय। आधार कार्ड असणं लय गरजेचं आहे, कारण आधार कार्डाशिवाय का ना ऑनलाईन नावं दिसत नाही। मग आता काल तर शाळा भरलेली आहे, आज आहे रविवार, काल भरली होती शाळा शनिवारी। आता उद्या तर काय ते बकरी ईद आहे, आता डायरेक्ट सोमवारी मंगळवारी, हां तेच मंगळवारी। पण उद्या बकरी ईद म्हणल्यावर उद्या काय सण, म्हणजे आता सोमवार असल्यामुळे काय होतंय माहीत नाही, शाळा आहे का नाही तसं विचारायला लागेल। पण माझ्या हिशोबानं उद्याच्याला सुट्टीच आहे, काल हाफ डे होता, आज फुल सुट्टी, उद्याची पण सुट्टीच असं डायरेक्ट मंगळवारवर गेलं। आणि आधार कार्ड काढायचं म्हणलं तर तुम्हाला माहितीच आहे त्याच्यासाठी लागतोय जन्म दाखला। आणि काय बुंगीचा जन्म झालेला आहे घरीच, तिचा काय दवाखान्यात जन्म झालेला नाही।
हाय का नाही. आता त्या प्रॉब्लेम मध्ये आहे आम्ही की बुंगीला शाळेत टाकायचं म्हणलं तर तिचं लागतंय आधार कार्ड, आणि आधार कार्ड काढायचं म्हणलं की लागतोय जन्म दाखला. जन्म दाखला म्हणलं की जावं लागतं तिकडं. लाजली बया, लाजली काय? मग जा की आण जा. मार खावा लागेल बाबा. कुणाचा? माझा? तुझं नाही ग, तिकडचा वय. टेन्शन टेन्शन राहू दे. सगळी साथ सोडतात पण टेन्शन साथ सोडत नाही कधी, कसली परिस्थिती असली. कोणची पण परिस्थिती असू द्या, सगळी साथ सोडतात पण टेन्शन साथ सोडत नाही. आणि का सोडत नाही माहितीये का? म्हणून मला टेन्शनची लय माहिती. कधी साथ सोडत. हा, मी किती जरी प्रयत्न केला ना तिला सोडायचा तर ती माझ्या महाग असते. सावली सारखी एक वेळेस सावली तरी अंधार पडल्यावर साथ सोडते. पण टेन्शन मध्ये झोप आणि भूक तहान सगळं ते टेन्शन मध्ये ती लय घोटाळा असतो, सगळा गुतुळ्यात सुतुळा. स्वप्नात झोप माणसाला आवाज स्वप्नात सुद्धा माझ्या टेन्शन आहे. तुम्हाला काय सांगू, झोपली तरी असं वाटतंय नवऱ्याला काम नाही, लेकरांना ही घ्यायचंय, शाळा भरल्यावर ते आणायचंय, घरात किराणा नाही, घरात बाजार नाही, हे नाही ते नाही. आता नवरा कामाला गेला ते तिकडं कुठं काय काम करतोय, कसं काम करतोय, घरी कवा येईल. म्हणजे आमच्या नवरा बायकोचं एक पटत नाही बरं का, पण आम्हाला एकमेकाशिवाय करमत पण नाही. असलं तरी पंचायत आणि नसलं तरी पंचायत. ते 10 रुपये येतोय म्हणून त्याची पंचायत करायला लागते मला. मला माहिती लांब गेल्यावर महत्व कळतंय. हा, जोडी जी असते ना त्यांचं महत्व वेगळं झाल्यावरच कळतं. तिथं घरात असल्यावर दुनियाचं भांडार, काम करत नाही, आयतं खातो, मी कुठून आणू, मी काय करू, दुकानदाराचं पैसे द्यायच्यात, बाजार आणायचा, हे करायचं ते करायचं. मी ती काळजी करून त्याला भांडायचं आणि त्यानं म्हणायचं मला कामच नाही, मी काय करू. बघा तुमच्या मनानं. सोनीचं कसं आहे, सोनीला टेन्शन आहे. कामाला जात होती तुम्हाला सांगती, संध्याकाळी इतकं तिच्या मागं टेन्शन होतं. स्टँडवर बे वाटायचं, गाडी सुटली का भेटेन का गाडी, आपल्याला न्यायला कोणी येणार, समजा गाडी सुटली तर न्यायला कोण येणार. कामावरच्या मालकांना साहेबांना काय म्हणायचं, त्यास काय म्हणते ते कपड्याच्या दुकानातलं साहेबांना काय म्हणायचं, तुम्ही येता उशिरा जाता लवकर, तुम्ही परवडतच नाही. संध्याकाळची सुट्टी जी होती ना ती 9 वाजता सुट्टी असती, तुम्ही जाताय एवढ्या टायमिंगला. लय डोक्याला कार आहे तुम्हाला काय सांगू. कुठं नाव जसा सुचली, सगळा परपंचाचा बोज माझ्यावर आला बाया. तर चला बाय.